विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय भूगोल, पाठ 10वा नागरीकरण या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत. आपण व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर व व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर सांगा व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. प्रश्न पहिला, पुढील समस्येवर उपाय सुचवा. शहरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढत आहे कारण लोकसंख्येचे प्रमाणात होणारे स्थलांतर आणि निवासाच्या जागांची टंचाई यातून शहरात झोपडपट्ट्यांची संख्या वाढते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी लोकसंख्येचे होणारे स्थलांतर रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर विविध प्रकारचे उद्योग स्थापन करणे आणि त्याद्वारे गावातच रोजगार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शासनाने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात घरबांधणी करण्यास प्रोत्साहन द्यावे. शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी झाल्याने प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो. उत्तर, भरमसाठ प्रमाणात वाहतुकीच्या साधनात झालेली वाढ वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रमुख कारण आहे. जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून दिल्यास खाजगी वाहनांची गर्दी वाढणार नाही. खाजगी वाहनांचा उपयोग कमी व्हावा यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावीरित्या करण्यात आपल्या शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी होणार नाही व पर्यायी प्रवासासाठी बराच वेळ खर्च होणार नाही. नागरी वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे कारण कोणताही व्यक्ती जन्मताच गुन्हेगार नसतो. परिस्थिती त्याला गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करते. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो. गुन्हेगारी सदृश्य कृत्य करणाऱ्या असंख्य व्यक्ती तरुण वयोगटातील बेरोजगार व्यक्ती असतात. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचे छोटे उद्योग व्यवसाय सुरू करण्यास प्रवृत्त केल्यास ते गुन्हेगारीकडे वळणार नाहीत. अर्धशिक्षित बेरोजगारांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. अशा तरुणांना शहरातून ग्रामीण भागाकडे स्थलांतर करण्यात प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून द्यावेत. बेरोजगार तरुणांना गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या गुन्हेगार व त्यांच्या संघटित टोळ्या उद्ध्वस्त कराव्यात म्हणजे नवीन गुन्हेगारांचा जन्म होणार नाही. नागरीकरणामध्ये प्रदूषण ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. उत्तर, बेसुमार वाहनामुळे व हवेचे व पाण्याचे प्रदूषण घडवून आणणाऱ्या उद्योगधंद्यामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणारे उद्योगधंदे बंद करावेत किंवा त्याचे अन्यत्र मनुष्य वस्तीपासून इतर ठिकाणी स्थलांतर करावे. प्रदूषण नियंत्रण कायदे कठोर करावेत व त्याची कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कायदे करावेत व त्यांची कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. ध्वनी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी ठराविक डेसिबलपेक्षा जास्त आवाजास ठराविक वेळानंतर बंदी करावी. प्रदूषण होऊ नये या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि सर्वात महत्त्वाचे, शहराकडे होणारे माणसाचे स्थलांतर कमी करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. नागरी भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत कारण नागरी भागात वाढत्या लोकसंख्येमुळे वायू प्रदूषण, जलप्रदूषण व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. ज्या मानवी कृतीमुळे जलप्रदूषण घडून येते त्यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. औद्योगिक प्रकल्प नागरी वस्तीपासून इतरत्र स्थलांतरित करण्यात यावेत. प्रदूषण नियंत्रण कायद्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा आणि व्यापक व कार्यक्षम करण्यात यावी. आरोग्यविषयक जाणीव जागृती निर्माण करण्यात यावी. प्रश्न दुसरा, योग्य जोड्या जुळवा. गट, तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण. 2, मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे. 3, 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत. आणि 4, कचऱ्याची समस्या. आता ब गटात आपण जोड्या पाहू. तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण म्हणजेच नागरी प्रदेश,
2 नियोजनाचा अभाव, 3 स्थलांतर आणि 4 नागरीकरण. 1 तंत्रज्ञानाचा विकास व यांत्रिकीकरण. याचे उत्तर आहे नागरीकरण. 2 मूळ निवास सोडून दुसरीकडे कायमस्वरूपी जाऊन राहणे म्हणजेच स्थलांतर. नंबर 3 75% पुरुष बिगर शेती व्यवसायात आहेत. याचा अर्थ हे नागरी प्रदेशामध्ये राहणारे लोक आहेत. आणि 4 कचऱ्याची समस्या ही नियोजनाचा अभाव असल्यामुळे जाणवून येते. प्रश्न 3 महत्त्व सांगा व फायदे लिहा. 1 म्हणजे तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण. उत्तर तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण यांचे अनेक फायदे विविध क्षेत्रात पाहायला मिळतात. नागरीकरणासाठी देखील हे दोन्ही घटक सहाय्यभूत ठरतात. गेल्या काही दशकात शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, तसेच यांत्रिकीकरण वाढले आहे. ग्रामीण भागातील शेती ही आता मोठ्या प्रमाणात यंत्राच्या सहाय्याने केली जाते. त्यामुळे शेतीतील मनुष्यबळ शेतीच्या कामातून मोकळे झाले. हा कामकरी वर्ग कामधंद्याच्या शोधात शहराकडे स्थलांतरित झाला. परिणामी लोकसंख्या वाढ होत आहे. व्यापार. उत्तर एखाद्या प्रदेशातील ठिकाण मालाची ने-आण, चढ-उतार व साठवणूक यासाठी अनुकूल असते. अशा ठिकाणी व्यापार व त्या अनुषंगाने असणाऱ्या इतर सेवांची वाढ होते. उदाहरण व्यापारी संकुल, बँका, पतसंस्था, गोदामे, शीतगृहे इत्यादी. या सेवांबरोबरच अशा ठिकाणी रस्ते, उपहारगृहे, निवास इत्यादी बाबीही वाढीस लागतात. भारतातील नागपूर शहर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. हे व्यापाराच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे तेथे नागरीकरण वाढत गेले. व्यापार वाढ ही देशाच्या आर्थिक विकासाला पोषक असते. रोजगारात वाढ झाल्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढते. औद्योगिकीकरण. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला असहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगांच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात. त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 19व्या शतकादरम्यान मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कापड गिरणी उद्योग सुरू झाल्यामुळे मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरणामुळे व नागरीकरणामुळे मुंबई महानगराचा भाग झाली. शहरातील सोयीसुविधा. नागरी वस्तीमध्ये अनेक सुखसुविधा विकसित होतात. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय, अग्निशामक दल इत्यादी सोयी अत्यंत महत्त्वाच्या असतात. चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोयीमुळे प्रवासामधील सुलभता वाढते. याचा चांगला परिणाम मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींवर होताना दिसतो. शिक्षणाच्या सेवा देखील नागरी भागामध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. विशेष उच्च शिक्षणाच्या सोयीमुळे इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात. उदाहरण पुणे शहर. वैद्यकीय सोयी देखील नागरी भागात चांगल्या विकसित झालेल्या असतात. या सोयीचा लाभ घेण्यासाठी इतर भागातून अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक नगरांमध्ये काही कालावधीसाठी वास्तव्यास येतात. शहरातील सामाजिक ऐक्य. नागरीकरणामुळे द्वितीय, तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायामध्ये वाढ होते. त्यामुळे आर्थिक उलाढाल वाढते. या प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो. वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या एकत्रित राहण्यामुळे शहरांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक रूढी परंपरांची देवाणघेवाण होत असते. यातूनच सामाजिक एकोपा निर्माण होतो. पारंपरिक जाती, धर्म व भाषेची बंधने शिथिल होतात. त्यातूनच आंतरजातीय व्यवहारांना चालना मिळून जातीभेद नष्ट होण्यास सहाय्य होते. प्रश्न 4 पुढील बाबीची तुलना करा व उदाहरणे लिहा. वाहतूक व्यवस्था व वाहतुकीची कोंडी. शहराचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने बहुसंख्य लोक शहराच्या मध्यवर्ती भागात व उपनगर निवास करतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, व्यापार, उद्योगांची ठिकाणे बहुतांशी शहराच्या केंद्रीय भागात असल्याने उपनगरातून प्रवास करावा लागतो. प्रवासांच्या सोयीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात येते. मात्र शहरांची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने
सार्वजनिक व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो. वाहतूक सेवा पुरेशा उपलब्ध नसल्याने पांढरपेशा वर्ग खाजगी वाहनातून प्रवास करतो. सार्वजनिक वाहने व प्रचंड प्रमाणात असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होते. समोर दिलेल्या चित्रावरून मुंबई शहरामधील वाहतुकीची कोंडी कशा पद्धतीने होते हे आपणास स्पष्ट होते. औद्योगिकीकरण व वायू प्रदूषण. औद्योगिकीकरण म्हणजे विशिष्ट प्रदेशात उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे. ऊर्जा साधने व यंत्राच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन कार्य केले जाते. या उद्योगधंद्यातून मोठ्या प्रमाणात दूषित वायू बाहेर पडतो. उत्पादन कार्य आणि त्यास पूरक वाहतूक व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण उद्भवते. औद्योगिकीकरण व वायू प्रदूषण यांचा सहसंबंध खालील चित्रातून समजतो. औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषणाचं उत्सर्जन केलं जातं. स्थलांतर व झोपडपट्टी. ग्रामीण भागात बेरोजगार रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करतात. त्याचप्रमाणे देशाच्या अविकसित भागातील लोक मुंबई पुण्यासारख्या औद्योगिक महानगरात नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ स्थलांतर करतात. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होते. ज्या प्रमाणात लोकसंख्येत वाढ होते त्या प्रमाणात शहरातील निवास व्यवस्था वाढत नाही. स्थलांतरित लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांना शहरातील महागडी निवासस्थाने परवडत नाहीत. असे लोक शहरातील मोकळ्या जागेत अनधिकृत, तात्पुरती व कच्च्या स्वरूपाचे घरे बांधतात. अशा वस्तींना झोपडपट्टी असे म्हणतात. ज्या प्रमाणात स्थलांतराचे प्रमाण वाढते त्याच प्रमाणात झोपडपट्ट्याचेही प्रमाण वाढलेले आपणास पाहायला मिळते. त्याचे उदाहरण धारावी ही आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. स्थलांतर व झोपडपट्टी यांच्यातील संबंध पुढील चित्रावरून स्पष्ट होतो. अनधिकृतरित्या शासकीय जागेवर किंवा खुल्या जागेवर अतिक्रमण करून अशा प्रकारे विविध भागात झोपड्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होतात. सोयीसुविधा व वाढती गुन्हेगारी. स्थलांतरित लोकांचे वास्तव्य बहुतांशी झोपडपट्ट्यात असते. झोपडपट्ट्यात किमान नागरी सोयीसुविधाही उपलब्ध नसतात. स्थलांतर केलेल्या आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळत नाही. मिळाला तरी त्यातून त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे ते अवैध मार्गाचा वापर करून पैसे कमावतात. त्यासाठी ते चोरी, लूटमारी असे विविध गुन्हे करतात. त्यामुळे मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. प्रश्न 5वा. खालील तक्ता पूर्ण करा. नागरीकरण प्रक्रिया व परिणाम. नागरीकरणामुळे काय प्रक्रिया होते? झोपडपट्ट्यांची निर्मिती. परिणाम अनधिकृत निवासस्थाने, अपुऱ्या सुविधा. 2. स्थलांतर. उच्च राहणीमानाच्या आकर्षणामुळे लोकसंख्या वाढली. हे अल्पकाळासाठी किंवा कायम स्वरूपाचे असते. प्रदूषण. नागरी जीवनावर विपरीत परिणाम, सोयीसुविधा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यामुळे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व जलप्रदूषण वाढते. रोजगार निर्मिती. नोकरीच्या संधी निर्माण झाल्या. सुखसुविधांमध्ये वाढ. ग्रामीण ते शहर बदल. वाहतूक, संदेशवहन, शिक्षण, वैद्यकीय तसेच अग्निशामक दल यासारख्या सोयीसुविधा विकसित होतात. माल वाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना पाहायला मिळते. प्रश्न 6 स्पष्ट करा. शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. आपल्या देशाचा विचार केल्यास शेती हा ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय आहे. शेती व शेतीला पूरक व्यवसाय ग्रामीण भागात पूर्वापार केले जातात. परंतु आता वेगवेगळे उद्योगधंदे ग्रामीण भागात सुरू होत आहेत. उदाहरणार्थ कारखाने, गिरण्या, ऊर्जा प्रकल्प, बहुउद्देशीय प्रकल्प
इत्यादी यामुळे स्थानिक तसेच आजूबाजूच्या प्रदेशातील लोक कामासाठी येऊ लागल्यामुळे गावाच्या लोकसंख्येत वाढ होते. या लोकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इतर सेवा व्यवसाय विकसित होतात. उदाहरणार्थ स्वास्थ्य, खानपान, रुग्णालय, मनोरंजन इत्यादी परिणाम गावाचा विस्तार वाढत जातो. पूर्वीच्या गावाचे स्वरूप बदलत जाते. गावातील सार्वजनिक सेवा पुरवणाऱ्या व्यवस्थेत बदल होऊन ग्रामपंचायतऐवजी नगर परिषद किंवा नगरपालिका उदयास येतात. विविध मूलभूत सार्वजनिक सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम या व्यवस्थेला करावे लागते. उदाहरणार्थ पेयजल, रस्ते, वाहतूक व सांडपाणी व्यवस्था, रस्त्यावरील दिवे इत्यादी. याशिवाय नगर नियोजन, करमणुकी साधने, प्रेक्षणीय स्थळे, उद्याने इत्यादी सुविधा देखील विकसित कराव्या लागतात. पर्यायाने गावाचे रूपांतर शहरात होते. या सर्व कारणांमुळे शहरांची वाढ विशिष्ट पद्धतीने झालेली आढळते. तुमच्या कल्पनेतील सुनियोजित शहर. उत्तर: शहरामध्ये नियोजित निवासी क्षेत्र, मध्यवर्ती बाजार क्षेत्र, शैक्षणिक व आरोग्य संस्था इत्यादीसाठी विशिष्ट भूक्षेत्र राखीव ठेवले पाहिजे. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन विविध नागरी सोयीसुविधांची मागणी नगर नियोजनात करण्यात आली पाहिजे. स्मार्ट सिटी योजना आकारला आली पाहिजे. निवास, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, बाजारपेठ, वाहतूक, अग्निशामक दल, संदेशवहन इत्यादी सोयी नियोजनबद्ध पद्धतीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे, सुरक्षेच्या दृष्टीने शहरामध्ये ठिकठिकाणी कॅमेऱ्याची व्यवस्था असणे गरजेचे आहे. औद्योगिकीकरणामुळे शहरांचा विकास घडून येतो. एखाद्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास व केंद्रीकरण होणे हा नागरीकरणाला सहाय्यभूत ठरणारा घटक आहे. उद्योगधंद्याच्या वाढीमुळे नोकरीच्या आशेने आजूबाजूच्या प्रदेशातील लोक या प्रदेशाकडे आकर्षित होतात. त्यामुळे नागरीकरणाची प्रक्रिया गतिमान होते. 19व्या शतकाच्या दरम्यान मुंबई शहराची वाढ झपाट्याने झाली, कारण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड गिरणी उद्योग सुरू झाला होता. त्यामुळे मूळची कोळ्यांची वस्ती असलेली अनेक गावे औद्योगिकीकरणामुळे, नागरीकरणामुळे मुंबई महानगराचा भाग झालेले आहेत. प्रदूषण एक समस्या. प्रदूषण ही शहरामधील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरी जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. यात वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जलप्रदूषण पाहायला मिळते. शहरांचा वाढता विकास, सोयीसुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यामुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते. शहरांची लोकसंख्या वाढते तशी प्रदूषणात देखील वाढ होते. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारने जरी विविध कायदे केले असले तरी प्रदूषणमुक्त गाव, प्रदूषणमुक्त शहर, प्रदूषणमुक्त देश ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. आपणही व्यक्तिगत पातळीवर प्रदूषण होऊ नये यासाठी स्वच्छ भारत अभियानाच्या उपक्रमात सक्रियरित्या सहभागी होणे अपेक्षित आहे. डिजिटल इंडियाद्वारे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येक नागरिकाने त्यात सहभाग घेऊन सर्वांनी प्रदूषण ही समस्या संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केल्यास प्रदूषणासारख्या मोठ्या समस्येवर देखील मात करता येईल. स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक प्रकल्प आहे. प्रधानमंत्र्यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी राजघाट नवी दिल्ली येथे महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियान जाहीर केले. हे भारताच्या स्वच्छतेसाठी सर्वात मोठे अभियान आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे भारतातील सर्व शहरे आणि गावे ओपन डेफेकेशन फ्री म्हणजेच हागणदारी मुक्त करणे हा आहे. त्याचसोबत भारतातील रस्ते व पायाभूत सुविधांची स्वच्छता करणे व या अभियानातून भारतीयांना स्वच्छतेचे महत्त्व व फायदे यांची जाणीव करून देणे. स्वच्छ भारत अभियान हे भारताच्या 4000हून अधिक शहरांच्या रस्त्यांच्या व भारतातील विविध नद्यांच्या स्वच्छतेसाठी भारत सरकारने सुरू केलेले
राष्ट्रीय पातळीवरील अभियान आहे. यात 30 लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी व शाळा कॉलेजच्या मुलांनी सहभाग घेतला. प्रश्न 7वा, खालील छायाचित्रातील नागरीकरणाच्या समस्यावर उपाय सुचवा. 1. वायू प्रदूषण. हवेचे प्रदूषण घडवून आणणाऱ्या उद्योगधंद्यांमुळे वायू प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणारे उद्योगधंदे बंद करावेत आणि त्यांचे अन्यत्र मनुष्य वस्तीपासून इतर ठिकाणी स्थलांतर करावे. प्रदूषण नियंत्रण कायदे कठोर करावेत व त्यांची कायद्यानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. प्रदूषण होऊ नये या दृष्टीने आवश्यक असलेल्या सोयीसुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करून घ्याव्यात. झाडांची संख्या वाढवावी. ध्वनी प्रदूषण. धार्मिक सण उत्सव साजरे करताना ध्वनिक्षेपकांचा कमीत कमी वापर करण्याचे बंधन असावे. कार्यक्रमस्थळी दिवस-रात्र सिनेमांची गाणी लावण्यावर निर्बंध असावेत. विविध प्रकारच्या करमणुकींच्या वेळी डीजेचा वापर करण्यास बंदी असावी. ठराविक डेसिबल आवाजापेक्षा जास्त आवाजावर ठराविक वेळी बंदी असावी. ध्वनी नियंत्रण कायदे कठोर करावे व कायद्यानुसार त्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कचरा प्रदूषण. घरातील कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा अशा प्रकारे विभाजन करण्यात यावे. उघड्यावर कचरा टाकण्यास बंदी असावी. शासकीय यंत्रणेद्वारा नियमितपणे सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करण्यात यावा आणि त्या कचऱ्याची लवकरात लवकर योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात यावी. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात यावे. जलप्रदूषण. दूषित पाणी नदी, नाले, तलाव, कालवे व समुद्रात सोडण्यास बंदी असावी. जलप्रदूषण करणाऱ्या उद्योगांना कठोर शिक्षा करण्यात यावी. कारखान्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा स्थापन करण्याची सक्ती करण्यात यावी. सार्वजनिक पाणवठ्यावर कपडे धुण्यास, आंघोळ करण्यास, जनावरे धुण्यास बंदी असावी. उघड्यावर शौचाला बसण्यास बंदी असावी. स्वच्छ भारत अभियानाचा जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. उपक्रम. भारताच्या नकाशामध्ये मोठी नगरे कोणती आहेत याची यादी करा व भारताच्या नकाशामध्ये ते दाखवा. मुंबई, न्यू दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, नागपूर, आग्रा, कानपूर, जयपूर, सुरत, अहमदाबाद इत्यादी शहरे भारताच्या नकाशामध्ये दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून कॉमेंट करून हा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. धन्यवाद.